नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवा आणि रम्यामध्ये जोरदार असं भांडण झालेलं आहे. तर ते कशावरून चला जाणून घेऊया. त्याआधी मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर होतं असं की नंदिनी आज घरी आलेली असते आणि आता इथं रम्याला कळलं असतं की पार्थ आणि काव्या दोघंही पेपर देण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडलेले आहे. हे ऐकल्यानंतर रम्याची मात्र खूप चिडचिड होत असते. तेवढ्यातच तिचा जिन्यावरून उतरताना अचानक नंदिनीचा तिला धक्का लागतो आणि ती नंदिनीला खूप जोरात ओरडते. म्हणते, घरात आली नाही तर तू नीट तुला वागता येत नाही का? आणि तू या घरात आलीच कशाला? एकदा गेली होती ना, तुला परत कुणी या घरामध्ये यायला लावलं होतं? असं काय काय ती खूप बोलते. तेवढ्यात वसुधाही तिथे येते आणि जीवा हे रूममधून ऐकत असतो. आता जीवाला वाटत असतं की आत्ताच रम्या शांत होईल, मगच होईल, पण रम्या काही शांत होत नाही. एवढंच नाही तर वसुधासुद्धा इथं नंदिनीला बोलत असते. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र खूपच गिल्टी फील झाल्यासारखं असतं. तेवढ्यात जीवा बाहेर येतो आणि म्हणतो, रम्या काय चाललं आहे? एवढा आवाज कशासाठी वाढवते? तर रम्या म्हणते, एक मिनटं जीवा, तू मला काही बोलू नको, मला बोलण्याचा तुला अधिकारच नाही आहे. जीवा म्हणतो, तुला बोलण्याचा अधिकार आहे का नाही हे मला माहिती नाही, पण हे घर आमचं आहे आणि इथं आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, एवढं लक्षात ठेव. तो जीवा लगेच रम्याला म्हणतो, मला माहिती आहे ना तुझी चिडचिड का होते, कारण आज सकाळी काव्या आणि पारदादा दोघेही एकत्र बाहेर पडले म्हणून तुझा जळफळाट होतोय, बाकी काही नाही. पण लगेच रम्या म्हणते, अरे पण मी तुला काही म्हणलेच नाही आहे ना, मी तुझ्या अगेन्स्ट येत नाही, तर तू मला का बोलतोय? तो म्हणतो, तू मला बोलली नाही, पण माझ्या बायको नंदिनीला बोललीस ना. नंदिनीला बोलायचा तुला काय अधिकार आहे? हे ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र खूप बरं वाटतं की जीवा आता तिला त्याची बायको म्हणालेला असतो. तर लगेच आता जीवा म्हणतो, काही झालं तरी तू आता नंदिनीची माफी माग. रम्या म्हणते, मी माफी मागणार नाही. आता भांडण खूप टोकाला जात असतं. तेवढंच वसुधा रम्याला खुणवते आणि म्हणते, वाद मिटवण्याचा प्रयत्न कर. तर आता ह्यांचा वाद मिटेल का नाही हे तर पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.